कोराडीच्या आई महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर गेट नंबर 4 पासून या ठिकाणी यावं लागतं. या ठिकाणी आता आपण या गेटमधून आत आलेलो आहोत आणि इथे आहे ते प्रभू श्रीरामाचा संपूर्ण जीवनचरित्र देखावा आहे. आणि अर्थातच इमारत ही तेवढी खास आहे. इमारत पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की अतिशय भव्य दिव्य आणि तेवढीच देखणी वास्तू आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाचा टाईम आहे संध्याकाळी 7:30 पर्यंत. ॲक्च्युली आज आपलं नशीब चांगलं आहे की आज 8:30 पर्यंत टायमिंग आहे. त्यामुळे आपल्याला बरंच काही बघायला घालणार आहे. तर चला जाऊया. मी आणि आमचे सतीश सर आज आम्ही प्रभू श्रीरामाचं साक्षात दर्शन घेत आहे. जय श्रीराम. इथं आल्यानंतर ही जी आहे ती मेन एंट्रन्स आहे आणि मेन एंट्रन्समधून आत प्रवेश केल्यानंतर हा वा, साक्षात श्री गणेशाचं आपल्याला प्रथम दर्शन होतं. आणि अर्थातच स्वच्छता आणि जे वातावरण निर्माण केले अतिशय उत्तम आहे. वा, सुरुवात केल्यानंतर वेलकम टू श्री रामायण दर्शन पिक्चर ऑफ इन्स्पिरेशन. मंडळी, अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आबालवृद्ध अगदी लहान माणसापासून ते मोठ्या वयस्कर माणसापर्यंत या ठिकाणी लोक पाहण्यासाठी येत आहेत. अर्थातच याचं महत्त्व याच्यावरून समजतं. आणि तुम्ही संपूर्ण कुटुंब या ठिकाणी येऊ शकता आणि तिकीटही माफक आहे, त्यामुळं काही अडचण नाही. आणि एक वेगळ्याच दुनियेत आपल्याला इथं आल्यानंतर जाण्याची अनुभूती येते. मंडळीतलं संपूर्ण वातावरण पाहिल्यानंतर खरंच आपण एक वेळ मनोमन त्या रामनगरीला भेट दिल्याचं वाटतं. आणि एक सुंदर अशी अनुभूती इथे नक्कीच अनुभवास मिळते. अर्थातच याची खूप उत्तम प्रकारे काळजी घेण्यात आली की म्हणजे याचं डेकोरेशन असू द्या किंवा याची मांडणी असू द्या अथवा याची ठेवण असू द्या, हे खूप छान प्रकारे आहे. आणि प्रभू श्रीरामाचा जन्म ते अर्थात त्यांचं संपूर्ण पुढचं आयुष्य कसं घडले, जडणघडण कशी झाली याची खडा आणि सुव्यवस्थित सर्व माहिती या ठिकाणी दिली आहे. आणि ती पण तिन्ही भाषामध्ये, मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये त्याचा रेफरन्स खाली दिलेला आहे. ज्या आरतीवरती प्रतिमा आहे त्यावेळेस खाली तिथे त्याचं विश्लेषणसुद्धा दिलेलं आहे. खूप छान आहे.
खाली प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी आहे ते म्हणजे भारताचा इतिहास संपूर्ण. हे 1857चं, हे 1899 ते 1900 या कालखंडातील जे उठाव झाले आदिवासींचे तर त्याच्याशी संबंधित आहे. आणि ह्या ठिकाणी भारत मातेची एक स्टॅच्यू आहे जो साधारण 12 ते 13 फूट उंच असेल. वा, एकंदरीत या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड याचं चित्र आहे. त्याच्यानंतर इथं 1921 सालचं महात्मा गांधींचं सुगशेषी मुवमेंट त्याच्याबाबत हे आहे. एकंदरीत आता पुढे गेल्यावर हा होता प्रभू श्रीरामाचा आणि आपल्या भारताचा संपूर्ण इतिहास. हा इतिहास तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. जय श्रीराम.